अर्जुन आणि सायली पोहोचले सोन्याच्या तुकड्याच्या खऱ्या मालकापर्यंत. रविराजने प्रियाला खूप झापले. नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 19 जूनचा एपिसोड रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आजच्या एपिसोडमध्ये धमाल आलेली आहे. असं म्हणता येईल की मिक्स अँड मॅच, थोडंसं हसणं आहे, थोडंसं क्युरिओसिटी आहे, असा हा एपिसोड आहे. ठरलं तर मग चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. जसं की काल आपण पाहिलं, सायली अर्जुनला सांगत असते की तुम्ही स्वतः तो सोन्याचा तुकडा भिंगातून बघा, तुम्हाला काहीतरी सापडेल. त्याप्रमाणे अर्जुन भिंग घेऊन येतो आणि भिंगात त्या सोन्याचा तुकडा न्याहाळू लागतो. बघता बघता त्याला एक काहीतरी नंबर दिसतो. तो मग तो काहीतरी नंबर लिहिलेला आहे. कसला नंबर आहे मला नाही माहिती. CJK 95. म्हणजे सायली म्हणते या नंबरचा काय अर्थ असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो मला फार काही यातलं कळत नाही, पण माझ्या अंदाजे हा हॉलमार्कचा नंबर असावा, म्हणजे ज्या दुकानातून ही ज्वेलरी बनवली आहे त्या दुकानाचा नंबर. तेव्हा सायली म्हणते इंटरनेटवर आपल्याला सापडू शकेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, लगेच चेक करतो. आणि तो चेक करायला लागतो. तेव्हा त्याला कळून येते की CJK 95 म्हणजे काय आहे. अर्जुन म्हणतो आय डोंट बिलीव्ह दिस. सायली म्हणते का, काय झालं. अर्जुन म्हणतो CJK चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर हा जो कुठला दागिना असेल तो आपल्या अद्वैतच्या दुकानात बनवला गेलाय. तेव्हा सायली म्हणते अहो काय सांगता काय, म्हणजे हा दागिना कोणी बनवून घेतलाय हे आपल्या हक्काच्या आणि विश्वासाच्या माणसाकडून आपल्याला समजून येईल. अद्वैत भाऊजींना लगेच कॉल करा. अर्जुन म्हणतो नको, कॉल नको, आता खूप रात्र झाली आहे, मी त्याला मेसेज पाठवून ठेवतो. आणि तो त्याला मेसेज पाठवतो की हाय अद्वैत, तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यासाठी मी आणि सायली उद्या कोल्हापूरला येतोय, भेटू उद्या. तेवढ्या तिकडे सीन दाखवला आहे महिपत आणि नागराजचा. नागराज महिपतला रागवत असतो, अरे तुला दारू जास्त झाली म्हणून तुला असं काही नाही, ते नको नको ते गोष्टी सुचत आहेत, ती दारू ठेव बाजूला आणि जाऊन झोप जा. तेव्हा महिपत म्हणतो नाही, डोसकं शांत ठेवायचं असेल तर आपल्याला दारूच लागते, आपण अजून दारू पिणार. म्हणून तो अजून दारू प्यायला लागतो. ते बघून नागराज महिपतला म्हणतो तुला फक्त एवढंच टेन्शन आहे की तू जेलमध्ये जाशील. विचार कर माझं काय होत असेल. मी ज्या दादाच्या बाबतीत केलंय हे जर अर्जुनला कळलं तर तो मला जिवंत काढून टाकेल, जिवंत. दारावरची बेल जरी वाजली ना तरी मला भीती वाटते की आला आता अर्जुन आणि आता तो सगळं दादाला खरं सांगणार माझ्या बाबतीत. त्या अर्जुन बद्दल मला ना एक भीती वाटायला लागली आता. महिपत त्याला म्हणतो एकीकडे तो अर्जुन सुभेदार, एकीकडे ती दामिनी देशमुख, डोक्यावर बसले दोघे जण माझ्या. नागराज म्हणतो ते हरीश प्रकरण अर्जुनवर शेकेल असं वाटलं होतं, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये. तेव्हा महिपत रागाने म्हणतो नाही ना, त्या अर्जुन सुभेदार समोर काहीच चालत नाही. सगळं तो समोर आला ना की अंगातली सगळी ताकदच निघून जाते. ते डोसकं काम करत नाही नागराज शेठ, असं म्हणून तो हातातला ग्लास परत फोडतो. तेव्हा नागराज त्याला ओरडतो फोड 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 अजून बाटल्या फोड, ते फोडल्यानेच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ना, फोड बाटल्या अजून. तेव्हा महिपत त्याला म्हणतो माझ्या हातात काय नागराज शेठ, त्या दामिनी बाईला पैसे देऊन देऊन माझी तिजोरी खाली झाली आणि मैदान गाजवतोय तो अर्जुन सुभेदार आणि ही खेळत बसली माइंड गेम. तेव्हा नागराज त्याला म्हणतो हे बघ महिपत, ती काय करते करू दे तिला, ते जर आपल्याला कळत नसलं तर जिंकणार आपणच आहोत, लक्षात ठेव, जिंकणार आपणच आहोत, असं जोरात त्याला ओरडतो आणि म्हणतो जाऊन झोप, जाता खूप रात्र झालीये. महिपत म्हणतो आपण नाही झोपणार, आपण अजून दारू पिणार, असं म्हणून ते दोघे त्यांचा कार्यक्रम सुरू ठेवतात. तर इकडे आता सीन दाखवला आहे प्रतिमाचा आणि रविराजचा. रविराज खूप अस्वस्थ असतो, त्याला पूर्णाजी काय काय बोलल्या हे सगळं आठवत असतं. तेव्हा प्रतिमा त्याला म्हणते गाडीतही तुम्ही एक शब्द बोलला नाही, काय झालंय, कसलं टेन्शन घेतलं एवढं. तेव्हा रविराज त्याला म्हणतो तू जो विचार करतेस तोच विचार मी करतो. पूर्णाई म्हणाल्या की तन्वी अशी वरचेवर खोटं बोलायला लागली, त्या असं उगाच नाही बोलणार, तन्वीचं नक्कीच काय ते चुकत असणार. तेव्हा प्रतिमा म्हणते आपल्यालाही तिचं वागणं जाणवत होतच की, पण आता पूर्णाईना ते जाणवत असेल याचा अर्थ तिचं खोटं बोलणं वाढलंय. आता तुम्ही एकदा तन्वीशी बोलाल का, तिची जरा समजूत घाला. रविराज म्हणतात समजूत घालून पण काय उपयोग होईल असं काय वाटत नाही, तरीही बोलतो मी तिच्यासोबत, बोलावं तर लागेलच, असं म्हणून ते प्रियाला फोन लावतात. इकडे फोन आल्यानंतर प्रिया म्हणते किल्लेदारचा फोन, त्याने म्हातारीचं बोलणं खूप सिरियसली घेतलं वाटतं. म्हातारीला पण मध्ये पचकायची काय गरज होती काय माहिती, एक तर या चांगल्या सुनेचं नाटक करून करून मला वैताग आलाय. ती फोन उचलते आणि म्हणते हा बाबा काय झालं. रविराज तिकडून म्हणतात उद्या घरी आहे. कशासाठी बाबा, उद्या ये घरी फक्त, असं म्हणतात आणि ते फोन कट करतात. ती मनात मनात विचार करू लागते किल्लेदार उद्या फक्त लेक्चर झाडेल की आज आणखी काय करेल, डोक्याला ताप झालाय नुसता. तेवढ्यात अश्विन येतो तिथे. अश्विन आलेलं बघून प्रिया लगेच साजूकपणाचं नाटक सुरू करते, असं मुसमुसायला लागते, जणू काही खूप तिला पूर्णाजींचं बोलणं तिच्या मनाला खूप लागलेलं आहे. अशा प्रकारे अश्विन आल्याला प्रियाला म्हणतो तन्वी पूर्णाजी असं का म्हणाली की तू हल्ली फार खोटं बोलायला लागलीस, काय झालंय आज घरात. तेव्हा लगेच प्रिया रडून बोलायला सुरू करते. अश्विन अरे नाही, मी खरंच काही खोटं बोललेले नाहीये, खरंच विश्वास ठेव माझ्यावर, तुला सायलीचा स्वभाव माहितीये ना, ती सगळ्यांना माझ्या विरुद्ध उगाच भडकावत असते, पण आता कोणालाच माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये. मला ना आता बाबांनी कॉल केला होता, उद्या भेटायला बोलवलं आहे, म्हणजे माझी काही चूक नसताना मलाच प्रत्येक वेळेला ओरडा खावा लागणार.
तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे, रविराज काकाने बोलवले तर जाऊ आपण उद्या. तेव्हा लगेच प्रिया घाबरते आणि विषय पलटवून त्याला म्हणते नाही नाही नाही, नको, तू नको, मी जाईन ना. अश्विन, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, का तू पण सगळ्यांसारखं मला एकटीला सोडणार आहेस? तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी, मी असं काही म्हणालोय का? मी एवढंच म्हणालो की आज घरात काय झाले आणि सायलीचा स्वभाव आपल्याला माहिती आहे ना, ती कशी वागू दे, तू लगेच उत्तर द्यायला शिक ना. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनी, ते चोराच्या उलट्या बोंबा. कारस्थान करते प्रिया आणि नाव येते सायलीचं. प्रिया लगेच कशी म्हणते तुझी साथ असेल ना तर मी कुठल्याही गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे. मग सायली कितीही वाईट वागू दे, तू फक्त माझ्या सोबत राह, मला दुसरं काहीच नकोय रे, तुझा विश्वासच माझी खरी ताकद आहे. बघा ना प्रेक्षकांनो, हे असले शब्द तिच्या तोंडून ऐकले ना, मला तर बाई हसू का रडू याच गोष्टी कळत नाहीत मला. इकडे प्रिया लगेच रडायचं नाटक करते. अश्विन म्हणतो शांत हो, शांत हो, शांत हो तन्वी, पूर्ण आजीला तुझ्याबद्दल जो गैरसमज झालाय तो मी खोडून काढेन, शांत हो. आता इकडे सीन दाखवला आहे कल्पनाताई आणि प्रतापरावांचा. कल्पनाताई काहीतरी विचार करत असतात, ते बघून प्रतापराव म्हणतात कल्पना काय ग, तन्वीचा विचार करतेस? तेव्हा कल्पनाताई म्हणतात तुम्हाला कसं कळलं? अगं इतक्या वर्ष आपण सोबत राहतोय, ते उगाचच का? एवढं तर आपण एकमेकांना ओळखतोच ना. आता तुझ्या कपाळावर आठी होती आणि ज्याचा विचार करताना कपाळावर आठी येते अशी एकच व्यक्ती आहे आपल्या घरात, ती म्हणजे तन्वी. असं म्हटल्यानंतर कल्पनाताईने थोडासा राग येतो आणि म्हणतात तुम्ही आता लगेच टोकाला जाऊ नका. हा मान्य आहे, कधी कधी ती चुकते, पण अजून अल्लड आहे ती, आणि अर्जुनच्या बायकोबद्दल तिच्या मनात राग आहे ना, त्यामुळे काहीतरी भलतच करून बसते. तेवढ्यात प्रतापराव म्हणते तिच्या सासूसारखं, तू नाही का सायलीच्या रागापोटी तुझा मेंदू बंद करून ठेवलायस? तेव्हा कल्पनाताई लगेच म्हणतात अजिबात नाही हा, त्या मुलीचा खोटेपणा खूप मोठा आहे आणि तन्वी काय कधी कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत खोटं बोलते. प्रतापराव लगेच प्रश्नार्थक विचारतात हो, ती इतकंच खोटं बोलते फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत? कल्पना उत्तर दे. तेव्हा कल्पनाताई अडखळत म्हणतात बोलते तन्वी बऱ्याचदा खोटं बोलते. तेव्हा प्रतापराव म्हणतात चला, जिच्यावर तुझा खूप आंधळा विश्वास आहे म्हणजे तुझी सून, ती खोटं बोलते हे तुला दिसतंय. चांगलाय, तू तुझ्या डोळ्यावरचा काळा चष्मा उतरवला जरी नसलास तरी तो काळा रंग धुसर होतोय आणि त्यातून प्रकाश येतोय हे दिसतंय आता. चांगलंय असं म्हणून ते गालातल्या गालात हसतात. तर आता सकाळ झाली आहे आणि कला सायलीला फोन करते. सायली म्हणते अहो कलाचा फोन आहे, आणि ती फोन उचलते. हा बोल कला. कला म्हणते अगं तू आणि अर्जुन भाऊजी इकडे कोल्हापूरला यायला निघालाय असं चांदेकर मला म्हणाला, खरं आहे का? तेव्हा सायली म्हणते अगं चांदेकर भाऊजींनी सांगितलं असेल तर खरंच असेल ना, उगाच कशाला सांगते तुला ते? तेव्हा कला म्हणते या चांदेकरचा काही विश्वास नाही, मला त्रास देण्यासाठी तो काहीही करू शकतो. बर तुम्ही थेट घरीच या, काय करू जेवायला, भाऊजींना काय आवडतं? तेव्हा सायली म्हणते कला ऐक ना, आम्ही नंतर कधीतरी येऊच निवांत, पण आता तुमच्या ऑफिसलाच भेटू, खूप महत्वाच्या कामासाठी येतोय आणि ते काम झाल्यानंतर परत निघावं लागेल आम्हाला लगेच. तेव्हा कला म्हणते ठीक आहे, ऑफिसमध्येच भेटू, तुमचा जास्त वेळ नाही घेणार मी. तेव्हा सायली म्हणते हा ठीक आहे, 1-5 तासांमध्ये पोहोचू. ठीक आहे चल भेटू मग, असं म्हणून त्या दोघी फोन ठेवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो या दोघांचं असं आहे ना, ते काय तुझं माझं कर्मेना असं काय? तेव्हा सायली म्हणते तुझं माझं जमीन आहे, तुझ्या वाचून कर्मेना. एक्झॅक्टली. अर्जुन म्हणतो या दोघांचं भांडण मिटलं? सायली म्हणते मिटलं असं नाही म्हणतात, पण आबाने त्यावर एक तोडगा काढलाय. कला आणि अद्वैत भाऊजींना 6 महिने एकत्र राहायला सांगितले. बघू आता काय होतंय, कारण कला खूप हट्टी आहे. अर्जुन म्हणतो अद्वैत काय कमी हट्टी? ओळखतो मी त्याला, देवाने कसं बरोबर एकामेकांसाठी बनवले त्यांना. असं म्हणून ते दोघे हसतात आणि म्हणतात चला निघू आता लवकर, म्हणून ते कोल्हापूरला जायला निघतात. इकडे सीन दाखवला आहे रविराजच्या घरातला. रविराज प्रियाला जा विचारत असतो, काल जे काय घडलं आहे त्याचा जा पाहिजे मला, पण आता सावरून घेण्यासाठी पुन्हा एखादं खोटं नको बोलूस, खरं जे आहे ते सांग. त्यावर सुमन तिथं म्हणते पण असं झालं काय भाऊजी, पूर्ण काय म्हणाल्या तिला? रविराज म्हणतात खोटारडी म्हणाली तिला. सुमन म्हणते काय? तेव्हा प्रतिमा म्हणते नाही, म्हणजे या शब्दात नाही म्हणाल्या, त्या म्हणाल्या की आपली तन्वी अलीकडे वरचेवर खूप खोटं बोलायला लागलीये आणि तिने ती सवय मोडायला हवी. तेव्हा प्रिया लगेच म्हणते मी काही खोटं बोललेली नाहीये, ती सायली मुद्दाम सगळ्यांसमोर मला खोटं ठरवायचा प्रयत्न करत असते. तर लगेच नागराज प्रियाच्या सपोर्टला येतो आणि म्हणतात अरे दादा, अश्विनचं आणि तन्वीचं लग्न झाल्यापासून हे असंच चालू आहे, त्यांचं लग्न अर्जुन आणि सायलीला आवडलेलं नाहीये. प्रिया लगेच म्हणते तेच तर, अहो सतत सगळ्यांचे कान भरत असते माझ्या विरुद्ध. रविराज म्हणतात हो, पण यापूर्वी तू आमच्याशी खोटं बोलले त्याचं काय? साक्षीची तुझी मैत्री लपवली त्याचं काय? आणि हे सगळं विसरून कसं चालेल तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते त्या एका चुकीची शिक्षा तुम्ही किती वेळा द्याल बाबा मला? तेव्हा रविराज म्हणतात ही शिक्षा नाहीये, एका बापाची काळजी आहे. अगं तुझ्यामुळे जर तुझ्या सासरची माणसं दुखावत असतील तर त्याचा विचार नको का करायला? लगेच प्रतिमा म्हणते तन्वी, सुभेदारांची सून म्हणून तू त्या घराला जोडून ठेवायला हवं, पण उलट तुझ्यामुळेच तडे जाताना दिसायला लागले तर खूप काळजी वाटते. तू जरा सायलीचं वागणं बघ ना, खूप काही शिकता येईल तुला तिच्याकडून. तेव्हा रविराज म्हणतात मी तुझ्या विरुद्ध सायलीची बाजू कधीच नाही घेणार,
पण काल जेव्हा पूर्णाजीने तुझ्या खोटेपणाची बाजू सांगितली तेव्हा तिने तुझी बाजू सावरून घेतली ना. नाहीतर सायलीला प्रतिमाच्या साडीबद्दल बोलण्याचं काहीच कारण नव्हतं. तेव्हा प्रतिमा म्हणते तिने तुझी बाजू सावरून घेतली, विषय वाढू नाही दिला. ही अशी मुलगी घरच्यांचे तुझ्या विरुद्ध कान कसे भरेल. तर आता इकडे सीन दाखवला आहे चांदेकरच्या ऑफिस मधला. सायली आणि अर्जुन तिथे ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात. कला त्यांना म्हणते, सायली तू म्हणालीस की तुम्हाला फार काही वेळ नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला राहण्याचा आग्रह करत नाही, पण तुम्ही असे घाईघाईमध्ये आला ते मात्र मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्यावर अद्वैत म्हणतो, मग काय तर तुम्ही कोल्हापुरात येता आणि कोल्हापूरचा पाहुणचार न करता निघून जाता, याला काय अर्थ आहे. काही नाही तर निदान चहा आणि झणझणीत मिसळ तरी मागवू द्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अद्वैत, आम्हाला लगेच निघावं लागणार आहे. वात्सल्य आश्रम केससाठी काही शेवटचे पुरावे गोळा करायचे आहेत. मी दामिनी देशमुख आणि महिपतला आणखी खोटेपणा करायला वेळ देणार नाहीये. तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो, ऑफकोर्स तुझी ही केस मी सुरुवातीपासून फॉलो करतो. म्हणजे मधुभाऊंनी खून केला हे सांगणारी एक आय विटनेस असूनही तू केस ज्या पद्धतीने खेचून आणलीस त्याला काही तोड नाही. तेव्हा कला म्हणते, सायली तुमचं असं आमच्याकडे काय काम आहे ते काही सांगितलं नाहीस, फोनवरही काही बोलली नाहीस. तेव्हा सायली म्हणते, अगं कला, फोनवर बोलण्यासारखं नव्हतं ते. अद्वैत भाऊजी, आमच्याकडे एक वस्तू आहे आणि त्या वस्तूबद्दल आम्हाला तुमच्याकडून माहिती हवी आहे. अद्वैत म्हणतो, वस्तू बघू. तेव्हा अर्जुन तो सोन्याचा तुकडा अद्वैतात दाखवत म्हणतो, हे बघ, मला आश्रमात हा सोन्याचा तुकडा सापडलाय. ऍक्च्युली आम्हाला वाटतं की तो पेंडेंटचा तुकडा असू शकतो किंवा इयरिंगचाही. ऍक्च्युली आम्हाला काही कळत नाहीये म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्याच्या पाठीमागे एक हॉलमार्क आहे, CJK 95. CJK म्हणजे तुझं शॉप, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. अद्वैत तो तुकडा कलाकडे देतो. कला तो तुकडा निरखून पाहते आणि म्हणते, जेवढं माझ्या नजरेला कळते त्यावरून हा पेंडेंटचा तुकडा असावा भाऊजी. कारण जर इयरिंगचा तुकडा असता तर तो जिथून तुटलाय तिथे किंचितचा बार्क असता, पण हा सरळ आहे. अद्वैत त्याच्या पाठीमागचा हॉलमार्क बघतो आणि म्हणतो, हा हॉलमार्क तर आमचाच आहे. CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि 95 म्हणजे 95 साली हा दागिना आमच्याकडे घडवला गेलाय. राईट, मग हा दागिना कोणी विकत घेतलायचा रेकॉर्ड असेलच ना तुमच्याकडे. असं म्हणून आजचा भाग त्यांनी इथे संपवला आहे प्रेक्षकांनो. उद्याच्या भागामध्ये त्यांनी दाखवलं आहे की ज्या तुकड्याबद्दल हे माहिती गोळा करत असतात त्या तुकड्याचा मालक यांना सापडला आहे. अद्वैत म्हणतो, येस, तुम्ही ज्या दागिन्याबद्दल बोलत आहात त्या दागिन्याचा मालक आहे कालिंदी महाडिक. ते परत पनवेलला येतात आणि चैतन्याला हा तुकडा दाखवतात. चैतन्य म्हणतो, 8 ऑगस्ट 1995 ही तर साक्षीची बर्थ डेट आहे, म्हणजे हा तुकडा म्हणजे हा दागिना साक्षीचा आहे हे तर कन्फर्म झालं. आता बघूया प्रेक्षकांनो पुढे काय घडतं. साक्षीला अडकवण्यासाठी आणखी काही पुरावे भेटतात की आणखी अर्जुन आणखी दुसरी चाल चालेल का महिपत आणि दामिनी मिळून दुसरे खोटे पुरावे जमा करतील, हे बघण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.